नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर असा 2 झिपवाला हँडबॅग मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने। तर मी असं कापड घेतलेलं आहे, ती पूर्ण उंची आहे 32 इंच आणि रुंदी आहे 17 इंच। अशा पद्धतीने मी ह्याचं कापडचं मेजरमेंट घेतलेली आहे। मी ह्याच्यामध्ये फोम शीट वापरणार आहे आणि अस्तरचं कापड यूज करणार आहे। तुम्ही फोम शीट ऐवजी रेझिनचा कापड मिळतो ते देखील लावू शकता। तर अशाच पद्धतीने मी फोम शीट आणि अस्तरचा कापड कापून घेतलेला आहे, त्याच मापाचा म्हणजे 32 बाय 17 इंचाचा कापड घेतलेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। खूप यूजफुल हा व्हिडिओ आहे, अगदी प्रत्येक महिलाला लागणार आहे वस्तू आहे। हँडबॅग आपण शॉपिंगला वगैरे जाताना नक्की ह्याचं यूज करू शकतो। तर मी असं स्टिच करून घेणार आहे पूर्ण आणि क्लिटिंग देखील करून घेणार आहे। क्लिटिंग म्हणजे आडवे असे स्टिच करून घेणार आहे संपूर्ण कापडाला, आडवे आणि इकडून आडवे आणि इकडून आडवे। ह्याच्या आधीचे व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मी हे क्लिटिंग करून घेतलेली आहे। क्लिटिंग करून झाल्यानंतर आपल्याला वरून 5 इंचाचं असं कापड कापून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 2 झिपला असं बॅग बनवायचं आहे। तर हे 5 इंचाचा मी कापड वरतून कापून घेतलेलं आहे आणि हे 17 इंचाचं मी झिप घेतलेली आहे। हे स्टिच करून घेणार आहे। स्टिच केल्यानंतर वरतून देखील दाब स्टिप देऊन मी स्टिच करून घेणार आहे। अगदी खूप छान फिनिशिंग वाटतं वरतून दाब टीप दिल्यामुळे आणि बॅग देखील मजबूत बनतं, म्हणून तुम्ही शक्य तेवढे दाब टीप देत चला। कुठलेही बॅग शिवताना तुम्ही अगदी घरच्या घरी असा आपला बॅग बनवून होणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। नंतर आपल्याला 5 इंचाचं जे कापड आपण कापून घेतलेलं ते देखील इथे अटॅच करायचं आहे। ह्यात मी रनर काढलेलं नाही आहे, डायरेक्ट मी कपडा जोडलेले आहे। ह्याच्यावरतून देखील दाब टीप देऊन मी स्टिच करून घेणार आहे। अगदी स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर एक लाईक करा। दाब टीप देऊन झाल्यानंतर फोल्ड करून घ्यायचा आहे बॅग आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सेंटर पॉईंट केल्यानंतर तिथूनच आपल्याला एक अस्तर लावायचा आहे। ह्याची पूर्ण उंची आहे 15 इंच आणि लांबी आहे 17 इंच। जिथून आपण झिप लावलेलं त्याच्यावरतूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। तर तिथूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्हीकडे आणि राहिलेला कापड आपल्याला कापून घ्यायचा आहे। खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो। जरी तुम्हाला काय मी सांगण्यात फरक वगैरे वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा प्रॉपर, तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल। राहिलेला भाग कापून घेतलेला आहे। नंतर बेल्टसाठी मीच हे आज कापडाचा यूज केलेली आहे। ह्याची रुंदी आहे 3 इंच आणि लांबी आहे 25 इंच, म्हणजे 25 बाय 3 इंचाचा असा मी कापड घेतलेला आहे। त्याचंच मी बेल्ट बनवत आहे। तुम्ही रेडीमेड बेल्ट देखील यूज करू शकता। मी ह्याच कापडापासून बेल्ट बनवणार आहे, म्हणजे दिसायला देखील खूप सुंदर वाटतं आणि फिनिशिंग देखील खूप छान वाटते ह्या कापडापासून बेल्ट बनवलं की। तर दोन्ही बनवून घेतलेले आहे बेल्ट मी। तर कडेहून 5 इंच, इकडून कडेहून 5 इंच असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बेल्ट लावण्यासाठी आणि डार्क मार्क करून घ्यायचं आहे। आणि झिप बरोबरच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आधी तुम्ही पिनअप देखील करू शकता, तर मी झिप बरोबरच स्टिच करून घेणार आहे। बघू शकता जिथे मार्क केलेलं आहे तिथंच ते बेल्ट ठेवून मी हे स्टिच करून घेणार आहे आणि झिप लावून घेणार आहे। म्हणजे झिपची एक बाजू मी काढून घेतलेली आहे, कारण आपल्याला समोर लावायचं आहे म्हणून एक बाजू काढून घेतलेली आहे। ह्याच्यावर देखील दाब टीप देऊन घ्यायचं आहे आपल्याला। ह्याला फिनिशिंग खूप छान येतं आणि आपलं बॅग देखील खूप सुंदर होणार आहे हे। तर अशाच पद्धतीने मैत्रिणींनो समोर देखील बेल्ट लावून घ्यायचा आहे आणि समोरासमोर ठेवून बघायचं आहे की एकमेकांना बेल्ट जोडतात की नाही। नंतर आज आपल्याला रनर ओवून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही अगदी एकमेकांना जोडत आहे। नंतर रनर ओवून घेतलेले आहे आणि उलटी बाजू करून घेतलेली आहे आणि साईडला मी स्टिच करून घेणार आहे। तर उलटी बाजू करून घेतल्यानंतर खालून 2 इंच आणि वरतून 2 इंच असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे।
आणि एवढाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जितकं मार्क केलेलं आहे तितकंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड. तुम्हाला याआधी देखील शॉपिंग बॅगेचा मी व्हिडिओ दाखवलेले ह्याच पद्धतीचं. तर ही पूर्ण हँडबॅग मोठी तुम्हाला आज मेजरमेंट सहित अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा मी प्रयत्न केलेले आहे. तर साईडून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ते तुम्ही गोट देखील बनवू शकता दुसरं कापड लावून. तर मी ते काय गोट वगैरे बनवून घेतलेले नाही आहे. नंतर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओत. दोन्ही असे भाग धरून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि बॅगेचा आकार खूप छान सुंदर वाटतो. आणि सगळे दोरी वगैरे अडकले असेल तर ते देखील कापून घ्यायचं आणि फिनिशिंग करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला झिप काढून सीधी बाजू पलटून घ्यायचं आहे. खूप छान हे बॅग आपलं हे बनलेलं आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील घरच्या घरी. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. हे बघू शकता खूप छान हे आपली बॅग बनून रेडी झालेली आहे आणि स्पेस देखील खूप मोठी आहे आणि सेकंड झिपचा देखील खूप मोठा स्पेस आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट. असेच नवीन नवीन यूजफुल व्हिडिओज आणि आयडियाज तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं आशा करते. तर बघू शकता खूप छान हे आपलं हे हँडबॅग बनवून रेडी झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हे कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.